नमस्कार, छाया अरुण रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर आपण उन्हाळ्यासाठी थंडगार अशी मटका कुल्फीची रेसिपी बघूया। आता आपण इथे साहित्य बघून घेऊया। मी इथे बदाम घेतले, काजू घेतले, 2 मोठे चमचे साखर घेतली आणि 4 ते 5 इलायची घेतली। आता आपण हे मिक्सरवर वाटून घेऊया, याची पावडर करून घ्यायची आपल्याला। आता मी ह्याची पावडर करून घेते। अशा प्रकारे मी ही पावडर करून घेतली। आता आपण सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी हे फ्रेश क्रीम घेतलं, बाउल मध्ये घालून घेते। हे 2 मोठे चमचे मिल्क पावडर घेतली। आणि आपण हे फेटून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आता आपण ही काजू बदाम त्याची पावडर करून घेतली, हे घालायचं। मी अशा प्रकारे हे छोटे मटका घेतला, याच्यामध्ये आपण हे भरून घेऊया। अशा प्रकारे मी हे भरून घेतले। आता आपण याच्यावर बदामाचे असे काप टाकूया। आणि आपण हे असे ॲल्युमिनियम फॉइलने ना पॅक करायचं आणि असं रबर लावून घ्यायचं आपल्याला हे। आता आपण हे 4 ते 5 तास फ्रीजर मध्ये ठेवून देऊया सेट व्हायला। आणि नाही झालं सेट तर पुन्हा आपण फ्रीजर मध्ये ठेवून सेट करून घ्यायचं। अशा प्रकारे हे मी काढून घेतले आता फ्रीजर मधून। आता आपण काढून बघूया। अशा प्रकारे छान सेट झाले आहे। आता मी 1 चमचा असं काढून दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे हे सेट झालेला आहे। अशा प्रकारे ही उन्हाळ्यासाठी थंडगार अशी मटका कुल्फी तयार झाली आहे। तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन पण प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील।